Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very spiritual and interesting topic. That's why don't skip the video and watch full video. Okay? But before this, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Now let's start today's topic, and the topic name is, what is the proper meaning of Shivalinga? But before this, we pray the greatest God, Lord Shiva, and the God of happiness, Lord Ganesha. Om Gaganapate Namah. Om Namah Shivaya. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, गौरीपुत्र गणेश आणि या विश्वाचे सर्वे सर्वा त्रिखंडाचे स्वामी, देवांचे हे देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि यांना नमन करून आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे, व्हॉट इज द प्रॉपर मीनिंग ऑफ शिवलिंग. म्हणजेच शिवलिंग याचा अर्थ काय. आता शिवलिंग म्हणजे काय, तर आपण जी महादेवाची पिंडी आहे त्याची पूजा करतो, अर्चा करतो. पूर्ण ब्रह्मांडातले लोक, पूर्ण जगातले लोक देवादिदेव महादेव जे आहेत याची पूजा, भक्ती, अर्चना करताना आपण पाहतो. किंवा आपण सर्वजण या देवांचेही देव असलेले महादेव जे आहेत त्यांचे पिंडीच्या रूपामध्ये दर्शन करतो, पूजन करतो. तर त्या पिंडीचा किंवा त्या शिवलिंगाचा अर्थ काय होतो आणि ते शिवलिंगाचा काय महत्त्व आहे याविषयी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पूर्णतः जाणून घेणार आहोत. And today's video is going to very interesting, spiritual and very significant. That's why don't skip the video and watch full video. Okay? तर मित्रांनो, शिवलिंग म्हणजे काय. आता शिवलिंग हे कसं असतं आणि त्याचा अर्थ काय हे अगोदर बघूया. तर शिवलिंग म्हणजे साधारणतः हे पहा, शिवलिंगचा आकार असा असतो. आपण ह्या शिवलिंगाचे पूजन अर्चन करत असतो. तर शिवलिंगचा अर्थ अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर महत्त्व बघूया. खालचा जो पोर्शन आहे हा म्हणजे हे जड तत्व किंवा ह्याला प्रकृती म्हणूया. हा जो भाग आहे ही प्रकृती, आणि हा जो वरचा भाग आहे हा शिवतत्व किंवा परमतत्व किंवा दी पॉवर ऑफ क्रिएशन किंवा ती एनर्जेटिक पॉवर, ही जी वरचं आहे त्याला शिवतत्व म्हणतात. शिवतत्व म्हणजे काय, परमशुद्ध चेतना. ही वरचा भाग जो आहे त्याचा तो म्हणजे परमशुद्ध चेतना किंवा परमेश्वर किंवा परमपिता किंवा लॉर्ड शिवा, हे लॉर्ड शिवांचं प्रतीक आहे. आणि हा खालचा पोर्शन म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजेच शक्ती, आणि शक्ती म्हणजेच आई अंबा जगदंबा, जगदंबेचं प्रतीक. हा खालचा पोर्शन हा जगदंबेचं प्रतीक. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, हा पुरुष आहे. पुरुष म्हणजेच प्रथम पुरुष किंवा ज्याने हे विश्व निर्माण केलं,
ज्यानं ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे देवता ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती पहिल्यांदा केली. कशातून? ओंकार ध्वनीतनं. ओंकारातून विश्व निर्मिले. तर याच्याही अगोदर जी पॉवर, शिव हे अनंत आहेत. शिव हे कोणी व्यक्ती नाहीत. शिव ही एक ऊर्जा आहे, एक ताकद आहे किंवा एक शक्ती आहे. ती, त्याला कुठला आकार नाही किंवा कुठला रंग नाही किंवा रूप नाही. एक परमतत्व असं. जसं की करंट असतो बघा त्या वायरमध्ये, तो आपल्याला दिसत नाही, परंतु त्या वायरला आपला जर चुकून हात लागला तर आपल्याला करंट लागतो. तसं शिव ही पॉवर आहे किंवा ऊर्जा आहे. आणि जी परम ऊर्जा आहे त्याला परमपिता म्हटलेलं आहे किंवा क्रिएटर ऑफ युनिवर्स, ज्यानं हे युनिवर्स निर्माण केलेलं आहे. ती पॉवर, ती म्हणजे शिवा, हा निर्गुण निराकार. आणि ही आपली पृथ्वी म्हणूया किंवा हे सगळं विश्व ब्रह्मांड गॅलेक्सीज जितकं म्हणून जे आहे विजिबल वर्ल्ड, हे प्रकृती हे काय जडत्वाचं लक्षण असतं किंवा एक जड एनर्जी आहे. आणि शिवा एनर्जी कशी आहे? शिवा एनर्जी चेतना आहे आणि ही ॲक्टिव्ह आहे किंवा एनर्जेटिक आहे. आणि जेव्हा ही प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा क्रिएशन म्हणजे निर्मिती होत असते. या जगाची, विश्वाची निर्मिती होते. म्हणजे शिव आणि शक्ती ज्या वेळेला, म्हणजे थोडक्यात ही प्रकृती म्हणजे शक्ती आणि हा शिव आणि शक्ती एकत्र ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे जग किंवा ब्रह्मांड तयार होतं. आणि याचाच अर्थ की शिव आणि हे शक्तीचं एकत्रित असं जे चिन्ह आहे त्याला शिवलिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर शिवलिंगचा अर्थ काय? शिव प्लस लिंग म्हणजे शिव अधिक लिंग म्हणजे शिवलिंग. तर शिव म्हणजे काय? शिवचा अर्थ होतो परमशुद्ध चेतना. जी चेतना आहे, जी ऊर्जा आहे. चेतना म्हणजे त्याची वाढ होते किंवा ते एनर्जेटिक असतं, जड नसतं. म्हणजे थोडक्यात लिव्हिंग, लाईव्ह, त्याला शिव म्हणायचं किंवा त्यालाच परमेश्वर म्हणायचं किंवा त्यालाच परमपिता म्हणायचं. आणि लिंगचा अर्थ काय? आपल्या हिंदू धर्मात जे विरोधक आहेत, विरोधक म्हणण्यापेक्षा जे मूर्ख लोक आहेत ते लिंगाचा अर्थ वेगळाच घेतात की हे म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या जनेंद्रियाचं एकत्र दाखवलेलं असं लिंग असं म्हणतात. परंतु तसं काय नाही. तर शिवलिंगाचा अर्थ होतो की शिव म्हणजे परमात्मा किंवा परमपिता, परमेश्वर. आणि लिंग म्हणजे प्रतीक किंवा चिन्ह. संस्कृतमध्ये लिंगाचा अर्थ काय होतो? चिन्ह किंवा सिम्बॉल. इट इज हे पूर्ण जी आकृती आहे ही सिम्बॉल ऑफ शिवा अँड शक्ती. शिवा आणि शक्ती ही एकत्रित दाखवण्याचा सिम्बॉल किंवा प्रकृती आणि चेतना, ही चेतना आहे. शिव म्हणजे चेतना आणि ही प्रकृती, ही एकत्रित दाखवायचं एक चिन्ह किंवा माध्यम म्हणूया किंवा निशाण म्हणूया. तर याला शिवलिंग असे म्हटलेले आहे. तर शिवलिंगचा अर्थ काय होतो मग? तर प्रकृती आणि परमतत्व या एकत्रित दर्शविण्याचा जो सिम्बॉल आहे, जे चिन्ह आहे, त्याला शिवलिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपणाला शिवलिंगचा अर्थ समजलेला आहे. आता शिवा आगम या ग्रंथामध्ये, शिव आगम म्हणून एक ग्रंथ आहे. जसे शिवलीला अमृत आहे तसाच शिवा आगम नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये शिवलिंगचा अर्थ काय सांगितलेला आहे? शिव आणि शक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला क्रिएशन होतं. जसं की आता बघा वायरमध्ये रण ऊर्जा वाहणारे, रण म्हणजे नेगेटिव्ह ऊर्जा आणि धन ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा वाहणारे, ही दोन्ही एकत्र वायर ज्या वेळेला त्यावेळेलाच लाईट लागते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर स्त्री आणि पुरुष, स्त्री म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे चैतन्य, हे ज्या वेळेला एकत्रित येतं त्यावेळेला ह्या प्रकृतीचं जे जडत्व आहे ते नष्ट होऊन त्यातून क्रिएशन निर्माण होतं.
अनेक असं म्हणजे ब्रह्मांड तयार होत राहतात. त्याच्यामुळं शिव आणि शक्तीच्या या मिलनामध्ये किंवा तांडव नृत्यामध्ये तर हा जो हे आहे सगळा देवाचा मेळ तो एकत्रित पूर्ण सगळं ब्रह्मांड हे शिवलिंग म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं आणि चेतनेचं प्रतीक आहे. म्हणजे देव आणि प्रकृती या सगळंच यामध्ये आहे. याचं दर्शन करणं म्हणजे पूर्ण जग एकवट याची पूजा कर शिवलिंगाची ज्या वेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला सर्व देव आले, सर्व प्रकृती आल्या, पंचमहाभूते आले. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे पृथ्वी तत्व, आकाश तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि जल तत्व याला पंचमहाभूते. आणि पंचमहाभूतानं आपला देह बनलाय की नाही. आणि प्रकृती सुद्धा पंचमहाभूताचीच आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे आहे तेच बाहेर आहे. आणि परमेश्वर मग हे सगळं निर्माण करायला कुणीतरी लागतं का नाही का. मनाने कुठलं म्हणजे ऑटोमॅटिकली काय होत नाही. वेन देर इज अ ॲक्शन देर इज ऑलवेज अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन टेल्स अस. आपल्याला न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो. ज्या वेळेला काहीतरी कृती होते किंवा साध आपण घालतो तेव्हा प्रतिसाद. ज्या वेळेला आपण म्हणजे सगळं हे लाईफ किंवा हे जे वर्ल्ड आहे हे सगळं रिफ्लेक्शन आहे. जसं की आपण पृथ्वीवर आता पाय ठेवतो. आता आपलं वजन 60 किलो आहे. समजा हे पृथ्वीला जर ग्रॅव्हिटेशन नसतं तर आपला पाय खाली गेला असता ना. पण जात नाही. कारण आपण जितका दाब आपण पृथ्वीवर देतो तितक्याच दाबानं पृथ्वी सुद्धा आपल्याला असं प्रतिसाद देते. त्यामुळं न्यूट्रल होतो. म्हणजे आपलं न्यूट्रल फोर्स झाल्यामुळं पाय खाली जात नाही. परंतु आपण जर चंद्रावर गेलं, चंद्रावर असं म्हणतात की तिथलं वातावरणामध्ये एक सेस्टाऊन्स म्हणजे असं वातावरणाचा दाब आहे तिथला किंवा तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे किंवा ग्रॅव्हिटी कमी आहे, गुरुत्वाकर्षण बल कमी आहे. समजा आपलं पृथ्वीवर वय 60 किलो तर आपलं वजन तिथं फक्त 10 किलो भरतं. म्हणजे 1 कमी होतं. कारण तिथं ग्रॅव्हिटेशन कमी झालेलं आहे. ठीक आहे. आणि पृथ्वीपेक्षा तिथं कमी असल्यामुळं तिथं आपण जर चाललो तर असं अगदी उड्या मारतो आहोत की काय असा भास होतो चंद्रावर. तर आपल्याला शिवलिंगचा जो अर्थ आहे प्रकृती आणि चेतना. चेतना म्हणजे शिव. आता हा जो खालचा भाग आहे ही प्रकृती. हा जो गोल असा भाग दाखवलेला तो प्रकृतीचा. आणि हा उभा अंडाकृती जो भाग आहे अंडाकृती म्हणजे शिव काय आहेत. देव ईश्वर काय तस्मो मा ज्योतिर्गमय म्हणजे ज्योतीच्या रूपात आपण पुजतो की नाही. लाईट ज्योत कशी असते अंडाकृती. आपण पंथीतला जर ज्योत पाहिली तर अशी. आणि शिव सुद्धा ऊर्जा असल्यामुळं आता हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत तिथं शिव ज्योतिर्गमय अवस्थेत म्हणजे ज्योत अशी खाली एक ब्रह्मांडातून अशी ज्योत आलेली आहे आणि तिथं ते साठवले गेलेले आहे. जसं की बद्री केदारनाथ असेल, काशी रामेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, नागेश्वर असेल, भीमाशंकर असेल किंवा नाशिक त्र्यंबकेश्वर असेल. हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत तिथं ज्योतिर्गमय रूपात शिव साक्षात भगवान आहेत ज्योतीच्या रूपामध्ये. आणि हे ज्योतीचं प्रतीक म्हणून चिन्ह म्हणून हे वरचा भाग आहे. आणि हे प्रकृती म्हणजे पृथ्वी अंडाकृती किंवा गोलाकार म्हणजे गोल भाग हा पृथ्वीचा किंवा विश्वाचा हा ही प्रकृती आहे. तर आणि विज्ञानामध्ये शिवलिंगचा अर्थ काय सांगितलेला आहे विज्ञानाच्या दृष्टीनं. तर विज्ञानाच्या दृष्टीनं शिवलिंगाचा अर्थ आहे शिव आणि शक्ती किंवा शिव आणि एनर्जी. आता विज्ञानात काय एनर्जी किंवा ऊर्जा म्हणजे E=mc². E=mc² हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. याचाच अर्थ की शक्ती आणि शिव म्हणजे चेतना किंवा ऊर्जा याच्या मिलनानं क्रिएशन होत असतं हे जग निर्माण. आणि जिथल्या तिथे जे गोष्टी होतात असे ऑटोमॅटिक होतात बरोबर. पण हे ऑटोमॅटिक करणारा कोणतरी आहे ना. ऑटोमॅटिक म्हणजे कसं
अगदी 12 तासानं रात्र होते, पुन्हा 12 तासानं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळ, म्हणजे 24 तासाचा दिवस होतो त्या टायमाला. किंवा 15 दिवसानं बरोबर अमावस्या येते, पुन्हा 15 दिवसानं पौर्णिमा येते, किंवा बरोबर तासालाच तेवढं मिनिट झाले की तास बरोबर होतो. हे सगळं जे संचलन आहे, याचा सूत्रधार कोणीतरी आहे का नाही? सूत्रधार तूच आहे, म्हणजे या जीवनाचा किंवा या विश्वाचा सूत्रधार कोण आहे? शिव परमात्मा. आणि शिव परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. आणि महादेव हे जे रूप आहे शिवांचं, महेश रूप, त्यांनाच महादेव म्हणतात. हे सगुण साकार अवतार घेतलेलं रूप आहे. मग शिवांनी सृष्टी निर्माण करताना